ही कथा आजचा पाकिस्तान आणि उत्तर पश्चिम भारताच्या प्रदेशामध्ये सुरू होते, जिथे इसवी सन पूर्व 3300च्या सुमारास एका क्रांतीची ठिणगी पडली होती। जेव्हा जगात दुसरीकडे मानव टोळ्यांमध्ये राहत होते आणि शिकारीवर अवलंबून होते, तेव्हा सिंधू नदी आणि सरस्वती नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात आपले पूर्वज जगातील पहिला नियोजित शहर म्हणजे एक अर्बन सिव्हिलायझेशन उभारत होते। ही संस्कृती 10 लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली होती, ज्यामुळे ती त्याकालीन इजिप्शियन आणि मेसोपोटामिया संस्कृतीच्या एकत्रित विस्तारापेक्षाही मोठी होती। हडप्पा आणि मोहनजोदारो शहरे या संस्कृतीचे मुकुट होते, पण या शहरांना विशेष बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे नियोजन। जर तुम्ही त्या काळात ड्रोनने वरून पाहिले असते तर तुम्हाला खाली एक प्रचंड मोठा बुद्धिबळाचा पट मांडलेला दिसला असता। याला ग्रीड सिस्टम म्हणतात। रस्ते नागमोडी नव्हते, तर ते एकमेकांना 90 अंशाच्या काटकोनात छेदत होते। मुख्य रस्ते उत्तरे ते दक्षिणेकडे जात होते, जेणेकरून जेव्हा वारे वाहतील तेव्हा संपूर्ण शहर आपोआप साफ होऊन जाईल। ही अभियांत्रिकीची एक अशी किमया होती जी आजही जगभरातील आर्किटेक्ट्सना चकित करते। हडप्पाच्या अभियंत्यांना विटांचे जादूगर म्हणता येईल। त्यांनी बांधकामासाठी एक असा मापदंड तयार केला होता जो संपूर्ण राज्यात लागू होत होता। उत्तरेत असो व दक्षिणेत विटांचे प्रमाण सर्वत्र अगदी सारखेच होते। ही एक समानता हा सर्वात मोठा पुरावा आहे की 5000 वर्षापूर्वी सुद्धा एक मजबूत केंद्रीय प्रशासन होते, जे या मापदंडांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत असे। घरांची रचना ही विलक्षण होती। मुख्य रस्त्यावरील गोंगाट आणि धूळ टाळण्यासाठी घरांचे दरवाजे मुख्य रस्त्याऐवजी मागच्या गल्ल्यांमध्ये उघडत असत। जवळजवळ प्रत्येक घरात एक अंगण, एक स्वयंपाकघर आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे एक खासगी स्नानगृह व शौचालय होते। भिंती इतक्या जाड बांधल्या होत्या की उन्हाळ्यात घरातील आतील भाग थंड राहत असे। ही वास्तुशास्त्राची अशी समज होती जी आराम आणि विज्ञान या दोन्हींना महत्व देत होती। मोहनजोदारोच्या अवशेषांमध्ये एक अशी वास्तू आहे जी आज आपल्याला चकित करते। ती आहे महास्नानगृह। ते अंदाजे 39 फूट लांब आणि 23 फूट रुंद होते। त्यात 10 फूट रुंदीची पाण्याची टाकी होती, ज्याची अभियांत्रिकी बेमिसाल आहे। पाणी बाहेर झिरपू नये म्हणून विटा बसवण्यासाठी जिप्समचा घट्टपणा वापरला गेला आणि त्यावर नैसर्गिक करकोलचा जाड थर लावण्यात आला। हे जल शुद्धीकरणाचे जगातील सर्वात जुने उदाहरण आहे। इतिहासकारांच्या मते त्याचा उपयोग सामाजिक किंवा धार्मिक विधींसाठी केला जात असे, पण पाण्याची कहाणी केवळ इथपर्यंत मर्यादित नव्हती। गुजरातमधील धोलविरा शहराने तर जल संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती। वाळवंटाच्या मध्यभागी वसलेल्या या शहराच्या अभियंत्यांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रचंड जलाशय आणि धरणे बांधली। त्यांनी खडकांमध्ये कालवे बनवले, जे नदीचे पाणी शहराच्या मोठ्या टाक्यांपर्यंत आणत असत। धोलावीराची जल व्यवस्थापन प्रणाली आधुनिक जल अभियंत्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे। हडप्पाकालीन अर्थव्यवस्था त्यांच्या व्यापारावर आधारित होती आणि लोथल हे या व्यापाराचे केंद्र होते। गुजरातच्या किनारपट्टीवर वसलेल्या लोथलमध्ये जगातील सर्वात जुने मानवनिर्मित बंदर असल्याचे आढळून आले आहे। येथे विटांनी बनवलेले एक मोठे बंदर होते, जिथे समुद्रातून येणारी जहाजे नांगर टाकत असत। येथून हडप्पाकालीन जहाजे आंबा, हस्तिदंत, मनके आणि लाकूड घेऊन मेसोपोटेमिया, सध्याच्या इराक, ओमान आणि बहरीन या देशांमध्ये प्रवास करत असत। प्राचीन मेसोपोटेमियन लिखाणात हडप्पाला मेलुहा म्हटले आहे। सुदूर देशांमध्ये सापडलेल्या हडप्पाकालीन मुद्रा त्यांच्या व्यापाराचे जाळे किती विशाल होते याचा पुरावा आहे। ते वजन करण्यासाठी दगडांची वजने वापरत असत, पण या संस्कृतीचे सर्वात मोठे रहस्य आजही आपल्याला आव्हान देते। ती होती त्यांची लिपी। हडप्पावासियांनी हजारो शिक्क्यांवर, मातीच्या भांड्यांवर आणि तांब्याच्या पत्र्यांवर काहीतरी लिहिले आहे। 400हून अधिक वेगवेगळी अक्षरे सापडली आहेत। धोलावीरा इथे एक मोठा फलक सापडला आहे, ज्यावर 10 मोठी अक्षरे लिहिली होती। हा कदाचित जगातील पहिला फलक असावा, पण 100 वर्ष प्रयत्न करूनही आपण तो वाचू शकलो नाही। ते कोणती भाषा बोलत होते हे आपल्याला माहित नाही। ज्या दिवशी ही लिपी उलगडली जाईल त्या दिवशी इतिहास घडेल आणि इतिहास पुन्हा लिहिले जाईल। धर्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते निसर्गपूजक होते। सर्वात मनोरंजक म्हणजे पशुपती शिर, ज्यावर एक व्यक्ती योगमुद्रेत बसलेला आहे आणि ज्याला जनावरांनी घेरलेले आहे। अनेक विद्वान याला भगवान शिवाचे एक प्रारंभिक रूप मानतात। स्वस्तिक चिन्ह, पिंपळाच्या झाडाची पूजा आणि भांगातील कुंकू हे सर्व तिथूनच आले आहे। अशी एक महान विकसित संस्कृती जी जवळजवळ 1000 वर्ष शांततेने टिकून होती, तिचा अंत कसा झाला? इसवी सन पूर्व 1900च्या सुमारास शहराचा ऱ्हास सुरू झाला। गटारे तुंबू लागली आणि व्यापार थांबला। पहिले मानले जायचे की आर्यांनी आक्रमण केले, पण विज्ञानाने आता ते खोटे ठरवले आहे। यामागील खरा गुन्हेगार होता जलवायू बदल।
उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की त्या काली जिच्या काठावर शेकडो वस्त्या होत्या ती सरस्वती नदी भूगर्भीय हालचालींमुळे तिचे पाणी यमुनेकडे वळल्याने कोरडी पडू लागली. दुसरीकडे सिंधू नदीने आपला प्रवाह बदलला, ज्यामुळे विनाशकारी पूर आले. मान्सून कमकुवत झाला, ज्यामुळे दुष्काळ पडला. जेव्हा पाणी आटले तेव्हा शहर ओसाड पडले. लोकांनी आपली भव्य घरे सोडून पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात स्थलांतर केले. ते मेले नाहीत, ते फक्त विखुरले गेले. हडप्पा संस्कृतीचा अंत झाला, पण ती नष्ट झाली नाही. आजही जेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो, योगाभ्यास करतो किंवा आपल्या घरात अंगण बांधतो, तेव्हा आपण नकळतपणे ती 5000 वर्ष जुनी परंपरा पुढे चालवत असतो. हडप्पाचे लोक आपल्यातच वास करतात. त्यांचे रक्त आणि डीएनए आजही भारतीय लोकांच्या नसांमधून वाहत आहे. हे शांत अवशेष आपल्याला आठवण करून देतात की आपण अशा संस्कृतीचे वारसदार आहोत जी तेव्हा विश्वगुरु होती, जेव्हा बाकीचा जग अजूनही चालायला शिकत होता. हा इतिहास केवळ जमिनीत गाडलेल्या विटांपुरता मर्यादित नाही, ही आपल्याच मुलांची कथा आहे. मित्रांनो, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.